नमस्कार मित्रांनो, आज पाऊस खूप असल्यामुळे आम्ही फार्म हाऊसला जायचं ठरवलं आणि निघालो भालिवली या गावाकडे. पण तिथे गेल्यावर समजलं की फार्म हाऊस पूर्ण पाण्याखाली गेलं आहे. तरीही आम्ही पावसाचा आणि सुंदर निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला. या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमची धमाल मस्ती आणि पावसातला सुंदर प्रवास हा पाहायला मिळेल. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही आलो इकडे फार्म हाऊसला जातोय. पण एवढा पाऊस आहे ना, बेकार हालत आहे. मी प्रसादाने ऋषिकेशला होतो इथे, तिकडे खाली पडलो. पाय चप्पला पण तुटलं आहे बघा. आता बघूया आमचा पुढचा प्रवास होतो का. खूप बेकार हालत आहे यार. चला चला चला. तर मित्रांनो, आता मी इथपर्यंत आलोच, पण पुढे जायला आम्हाला रस्ता मिळत नाही. पुढे बरंच चिखल पाणी पण आहे, म्हणून आम्ही पुढे आता जात नाही. तर बघूया पुढे चालत कसं जायचं, ते चालत जायचं की गाडीत जायचं. ते हालत जाम बेकार आहे, पूर्ण ऑफ रेडिंग आहे. उदास 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 आईच्या गावात. आता तुमचं नाव काय हो? तुमचं पांडू मुखणे. ओके ओके. कुठे राहता तुम्ही? अच्छा अच्छा. नाव सांग पांडू मुखणे. राजेश साहेबाला बोला सर. ओके ओके. हां सांगा की आम्हाला तिथून गाडी काढली तर आम्हाला आणून ठेवलं त्यांनी. हां हां हां. त्याच्या हातात टाकी आहे. तर मित्रांनो, आता आमचं प्लॅन पुढे चेंज झालं आहे. आम्ही बाईक आणि गाड्या सगळे इथेच ठेवतोय आणि इथून डायरेक्ट आम्ही आता चालत जातोय पुढे. माझ्या पाय चपला पण नाहीत. चप्पल माझी सुटली इथे गाडीवरून पडलो तेव्हा. आता इथून डायरेक्ट चालत जातोय पुढे. तर बघूया आजची ही ट्रेकिंग कशी होते. खतरनाक. कसं वाटतं तुला? पडला काही सुरू नव्हता. काय नाही, ते होत राहते ऑफ रोडिंग करताना थोडाफार. ठीक आहे ठीक आहे. चला आता डायरेक्ट. चला आता बघूया आजचा प्रवास कसा होतो. यार 2-3 दिवस घरी आहे, आपलं ट्रेकिंग नाही झाली. आता हीच आपली ट्रेकिंग समजायची भावानं. तर चला. तर मित्रांनो, इथे पूर्ण चिखल आहे. इथे आम्ही पुढे पडलो होतो. चला चला चला. गणपती बाप्पा. चिखल आहे पूर्ण. खाली चिखल आहे पूर्ण. आम्ही गाडी ठेवून परत एक पॅच कंप्लीट केलेला तिथला. पूर्ण पाणी होतं. आता दुसरा पॅच आहे इथे. आता इथं बघूया कसं होतं ते. इथे थोडं पाण्याचं प्रेशर जास्त आहे,
अकोला कसं वाटतं तुला कसं वाटतंय? खूप आनंद येत आहे. भरपूर दिवसाने आम्ही सर्व सिबिलिंग घराच्या बाहेर पडलेलो आहे पावसासाठी आणि पहिल्याच पावसात आम्ही आमचा पहिलाच प्लॅन फ्लॉप होत चाललेला आहे. पाण्याला इथे प्रेशर आहे. पाणी थांबतच नाही ना रे. इथे पाण्याला बराच प्रेशर सावकाश चालू आहे. उदास उदास उदास. तर मित्रांनो आता आम्ही 5-10 मिनटं चालत आलो पुढे, पण हा पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही. आता बघूया आम्ही जे फार्म हाऊस आम्ही तिथे आम्हाला जायचं आहे तिथे आता जायला परत जवळजवळ अजून 10 ते 15 मिनटं लागणार आहे. तर आता पाऊस आहे आणि आजचा एक्सपिरियन्स लाजवाब आहे, लाजवाब. चला आता आम्ही चाललोय वाट काढत पुढे. दिस इज स्मॉल वॉटरफॉल. हे कुठून वाट आहे? अभी हम भटके हुए हैं. मुन्ना बड़ा प्यारा. अभी हम किधर जाएंगे भाई? तर मित्रांनो ह्या रोडवरती पाणी बघा, इथून हे पायवाट बनले आणि इथून डायरेक्ट आपल्याला समोर जायचं तिकडे. चला सावकाश सावकाश सावकाश. इथून नको वरून जावा. चलो गाइस चलो चलो. मित्रांनो फार्म हाऊसच्या नादामध्ये आमची पुढे ट्रेकिंग होते. मी तर विदाउट चपलांची ट्रेकिंग करतोय. पाणी वगैरे ते मस्त आहे की साचलं यार. वाव वाव वाव. चलो चलो चलो. तर मित्रांनो फायनली जवळजवळ 20 ते 25 मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर आम्हाला इथे डांबरीकरणचा रोड लागला आहे. हा बघा. आता इथून अजून किती अंतर आहे काय माहीत नाही मला, तर विचारतो पुढे जाऊन. पण थोडंसं एक मनाला एक सुख मिळतं, आनंद मिळतो की भाई ट्रेकिंग पण होते आपली. थोडासा बरेच दिवस घरी बसून होतो म्हणजे पावसामुळे बाहेर पडताना, म्हणून आम्ही तिकडे ना आता इकडे विरार साईडला आलेला आहे. विरारच्या पुढे जांभूळवाडी म्हणून एक गाव आहे, तिकडं आलेलं आहे. तर बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो, अजून किती वेळ लागेल आपल्याला. वा भालिवलीला आलोय का आता? भालिवली आता मित्राच्या फार्म हाऊस आहे. ओके भालिवलीला हां. तिकडे चाललोय. अजून किती वेळ लागेल आपल्याला पुढे? तरी आपण 15-20 मिनिटं जातील. अच्छा. आता तिकडे पण गेल्यावर समजेल की पाणी आहे की नाही आहे. त्याचा फोन लागत नाही आहे, तिथे पाणी भरपूर भरते. ओके चला भालिवली गावात जातो आपण आता. भालिवली. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की थोडंसं पाऊस भरपूर असल्यामुळे मी मोबाईल जो आहे आतमध्ये
पिशवीमध्ये टाकला आहे आणि त्यातून मी ब्लॉगिंग करतो आहे. तर तुम्हाला थोडंसं क्लिअर नसेल दिसत मध्ये मध्ये, पण मी प्रयत्न करतो ब्लॉगिंग करायचा. तर चला, आजचा जो प्रवास आहे तुम्हाला पूर्ण या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल, पूर्ण मस्ती भन्नाटपैकी. आता जवळजवळ आम्ही अर्धा तास फक्त चालत राहतो. आता बघूया, आता ऋतिकेशला बोललो आहे जवळजवळ आता 15-20 मिनटामध्ये आपण फार्म हाऊसला पोहोचणार आहोत. बघूया अजून किती वेळ लागतो ते. डोकं पूर्ण भिजलं यार. जे भालिवली गाव आहे त्याच्यामधून मडकेपाडा इथे आलोय. अजून पुढे माहीत नाही किती अंतर आहे, तर चला बघूया. यार पायाला वेळ खडे टोचत आहेत ना, कारण की पाय चप्पल तुटली यार, मागाशी बाईकडनं पडलेलं तेव्हा पायाला बेकार खडे टोचत आहेत. तेच मोठा लपडा झाला आहे. आमचा जो फार्म हाऊस आहे तो डुबलाय पाण्याखाली. आम्ही एवढी मेहनत करून आलो इकडे, गाडा मी मागे ठेवला आणि जवळजवळ 15 ते 20 मिनटं चालत येऊन इकडे आलेला आहे, पण फार्म हाऊस डुबलेला आहे आमचं पूर्णपणे. चलो गाइस, चलो चलो चलो. ओ भाई साहब, कमरे एवढा पाणी आहे, कमरे एवढा. यार एवढी मेहनत केलेली आपण, काय फायदा नाही आला यार. कमरे एवढा पुढं पाणी आहे. प्रसादाचे द्या, तेवढा जा. प्रसादा घेऊ ते जायचं करू जाऊन करायचं काय. काहीच फायदा नाही झाला एवढी. तर मित्रांनो, बडा मोठा प्रँक झाला आमचं, खूपच मोठा झाला आहे. कारण की आम्ही एवढी धावपळ करून सगळं निघालो तिथपर्यंत, पण इथपर्यंत आल्यावरती समजलं की जो फार्म हाऊस आहे, जो स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे तिथे, ते सगळं डुबलं आहे. बघा एवढं कमरेवरती एवढं पाणी आहे, तिकडे पुढपर्यंत आहे बघा, पूर्ण पाण्याखाली गेलं ते. कुठे आहे? गेला पाण्यात, गेला साप. आता काय करायचं? कसा एक्सपिरियन्स होता? मी स्विमिंग पूल मध्ये बुडतोय. तर मित्रांनो, आमचं जे फार्म हाऊस होतं ते पूर्ण पाण्याखाली गेलं आहे, म्हणून आता परत आम्ही घरी निघालो आहे. आता बघूया पुढचा काय प्लॅन होतो का. आता 4 वाजलेत, एवढं लांबून यार आलो, तिथे गाडी ठेवला, परत तिथून ट्रेकिंग केली, चालत आलो, खूप फायदा नाही आला. तर ठीक आहे भाई, आपल्याला कंटेंट भेटला, एवढं ॲडव्हेंचर भेटला, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. एक भारी म्हणू शकतो फिरण्याचा एक आनंद भेटला, ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे यार. तर बघूया तर पुढे काय प्लॅनिंग होतं. सगळी पोरं निघाले आता, चला. बघा पूर्ण काय प्रॉब्लेम आहे, जे वरचे डोंगर ह्या ठिकाणं चारी बाजूला डोंगर आहेत, त्यामुळे सगळं पाणी ना या एका ठिकाणी येऊन साचते मध्येच. पाण्याला बाहेर पडायला कुठे जागा मिळत नाही, त्यामुळे सगळं पाणी आहे ना ते एकाच ठिकाणी येते. पाण्याला कुठे बाहेर जायला जागाच नाही अजिबात. आणा ना 4 पतन आणा. डोक्यावरती बघ, ते समोर पेरू काढतो तुझा एक. पाणी पाणी काय नाही, बसलाय उभा आहे.
ए सुरुडी ए सुरुडी बस सुरुडी सुरुडी. तर मित्रांनो आम्हाला जो पुढचा फार्म हाऊस तो भेटला नाही पण याला नव्हे तो फार्म हाऊस बनवला आहे. बघा स्विमिंग पूल बनवलं आहे मिनी वॉटरफॉल. एकदम सगळे मस्त पैकी मजा करतात या ठिकाणी यार खतरनाक. सगळं मस्त पैकी पाण्यामध्ये उड्या मारतायत. तर मित्रांनो आम्ही इथल्या छोट्याशा वॉटरफॉलचं आनंद घेऊन मस्तपैकी ते बऱ्याच जण आंघोळ वगैरे मस्तपैकी केली मस्त वगैरे फोटो वगैरे काढले. तर परत आम्ही तिथे गार्डन लावलेलं आहे तिथे निघालो आहे. तर चला डायरेक्ट आपण तिथे गार्डनची ते भेटूया. चला तर मित्रांनो फायनली आम्ही परत मागे येऊन आम्ही तिथे गाड्या ठेवल्या होत्या तिथपर्यंत आम्ही पोहोचलेले आहेत. तर सगळ्यांच्या आता एक्सप्रेशन बघूया काय त्यांना कसं वाटलं. हे कसं वाटलं तुम्हाला हे कसं वाटलं. ओके चला 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 चला. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन मजेदार ब्लॉगमध्ये. तर टाटा बाय बाय. अकुदा सगळ्यांना तुझ्या आता अकुदा सगळ्यांना तुझ्यावरती आता सावकाश घे. या अकुदा गेला रे गेला. भाई फोर्स आहे पाण्याला.